इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापूर। शिवसेना शिंदे गटाकडून आरोप करण्यात येत आहे की कासेगावच्या उमेदवाराला तुम्ही जबरदस्तीने फॉर्म माघारी काढून घेण्यासाठी भाग पाडला, असं तो बाजूने तुमच्या पक्षावरती टीकावरती होत आहे, याकडे कशा पद्धतीने पाहता? आज अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते आमचे नेते सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांवर विश्वास ठेवून आणि विकासावर विश्वास ठेवून आज शंकर वाडकर हे माझे मित्र आहेत, मी त्या गावचा नातो आहे आणि त्यांनीचं जे विषय होता की त्यांचं विचार जे होते त्यांचं विचार त्यांचे विश्वास भराच्या पूर्वीसुद्धा मी भरतो, परंतु दादाचा आदेश आलं विकासाचं माध्यमातून दादांवर विश्वास ठेवून सचिन दादांवर एवढा त्या शंकर वाडकरांचा विश्वास आहे की आपण कल्पना करू शकत नाही। आज आपले शंकर वाडकर माजी उपसरपंच आहेत, सोसायटी चेअरमन आहेत, हे एक सुज्ञ आणि विकासाचं महत्त्व काय त्याची विचार करून त्याचं महत्त्व काय त्यांनी समजून घेणारा माणूस असल्यामुळं त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पैशाला किंवा कुठल्या प्रकारच्या आमिषाला न बळी पडता तालुक्याचे भाग्यविधाते सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांच्या विचाराला धरून विकासाला धरून ह्या भागाचा विकास करण्यासाठी ह्या भाग वंचित होता विकासापासून, ही भागाचा विकास होत असल्यामुळं त्यांनी दादांवर प्रेम करून दादांच्या विचाराला सोबत घेऊन जाण्यासाठी त्यांनी स्वतःहून कुठलीही अपेक्षा न करता त्याग करणारा माणूस आमचा शंकर वाडकर असे विचारवंत ह्या भागामध्ये माणसं असल्यामुळं ह्या भागाचा विकास व्हायलाय। आज त्यांनी विचाराची धारा विकासाची धारा ह्या भागाचा विकास झाला पाहिजे ह्या माध्यमातून सचिनदादांवर विश्वास ठेवून त्यांनी कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे आत्ता म्हणलात कुठलीही अपेक्षा केली नाही, हे चुकीचं नेरेटिव्ह फसवण्याचं काम चालू आहे। चुकीची माहिती देऊन त्या माणसाबद्दल जे प्रेम ह्या भागावर आहे त्यांनी ह्या भागाचा विकास व्हावा ह्या उद्देशानं जे त्याग केलंय त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। बदनाम केल्यानं कोण बदनाम होत नसतो, कोण कुणाचं वर शिंतोडे शिंकण्याचं जर काम करत असेल तर ते होत नसतंय। ते शंकर आहे, त्या गावामध्ये महादेव मंदिर आहे, त्या गावामध्ये खंडोबा मंदिर आहे, त्या बिचाऱ्याला कुठल्या प्रकारचे पुढच्यानी स्वच्छ भावनेनं स्वच्छ मनानं विचार करून ह्या भागाचा विकास झाला पाहिजे अशी भावना असणाऱ्या माणसाला बदनाम करू नये आणि त्याच्या विचारावर विचार करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बहुसंख्य मताधिक्याने निवडून द्यावं आणि त्याला बदनाम करू नये। आज आमचे मित्र आहेत शंकर वाडकर हे मित्र आहेत, दादांच्या विश्वासावर दादांच्या प्रेमामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमिषाला न बळी पडता त्यांनी उमेदवारी मागे घेतलंय। जे काय कोण पसरवत असेल त्याच्याबद्दल म्हणजे घाण करण्याचं त्यांचं नाव पुसण्याचं काम करत असेल ते चुकीचं आहे। ते सरळ मार्गाने त्यांनी स्वइच्छेने कुणाच्या दबावापोटीने कुणाच्या कुठल्याही आमिषापोटीने त्यांनी ह्या भागाच्या विकासासाठी त्यांनी फॉर्म मागे काढून घेऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवाराला कमळावर शिक्का मारून प्रचंड मताने निवडून द्यावं ह्याच्यासाठी त्यांनी माघारी घेतलेला आहे। एवढंच आजच्या या पत्रकार प्रसंगी सांगतो आणि तुम्ही जे विचारलेला प्रश्न आहे ते कुठल्याही प्रकारचं बरोबर नाही। जे पुढच्या उमेदवारांनी चुकीचं का तर त्याच्यावर म्हणजे पैशाचा आमिष हे असं ते बदनाम करण्याचा प्रकार आहे, कुठल्याही प्रकारचं ते विषय नाही। मी आजच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये थांबून तुम्हाला सांगतो ते कुठल्या बदनाम करण्याचा प्रकार आहे, त्याच्यामुळं ते शंकर वाडकरांचा विषय जे आहे सरळ आणि स्वच्छ भावनेचा माणूस एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो। होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।